जातो आता गाडी धुवायला चाललोय बघा. दात पडला होता बघा मागे, त्याने तसं तो गाडी मध्ये ठेवली मांजरीचं. मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो स्टार्ट. आज सकाळी सकाळी मस्त उठलोय, आंघोळ पाणी झाली सगळी काही. आता चाललोय बायकोला घेऊन मंदिरात दर्शन करून येतो. सकाळी सकाळी देवाची पूजा पण झाली घरात. तर चला मी दोघं चाललोय. ते बघा तेजू रेडी झाली, तेजू पण आणि मी पण. तर चला सकाळ झाली आहे आणि आईची पूजा चालू आहे तुळसाबाईची बघा. म्हणजे आईची रोजची दिनक्रिया ही, जशी आमची मंदिरात जायची तशी आईची ही दिनक्रिया रोजच असते. ती रोज मस्त देवी या तुळसाबाईची पूजा करते. माझा उठलाय आमचा बघा का गोदडी पे अजून 10 वाजून गेले तरी उठायला नाव घ्या. कामाला गेलता बेटा मग तू? कुठे गेलता कामाला? कोणता टूप आहे सांग ना. ओमचा टूप आहे एक. कोलगेट लावल्यानंतर दात दुखत नाही म्हणे आई म्हणते. तर बघू तुझं दात उठल्यानंतर पण दात धुतले नाही. ते जेवायला तेजू बटाट्याची भाजी बनव. चला बटाट्याची भाजी बनवायला घेतली मस्त. मला लागली जोराची भूक आणि बघा आले बटाटे भाजी आणि चपाती करतो मी जेवण. झाली आंघोळ आणि बघा ती तयारी करतोय मस्त. शेण पण मारा लागतो तुला? हो का? हा बरोबर. आज चतुर्थी ना, आईची आणि तेजूची चतुर्दशी आज. दोघींनी उपवास धरलाय बघा. मस्त साबुदाणा म्हणून खातायत. मला काही इच्छा नाही खायची आज. कुठे झाले? दुसऱ्या गावाला जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. कुठे आज गाडी धुवून टाकावं लागेल, कारण की 2 दिवसापासून चालू आहे गाडी धुवायचं. आता 1 वाजता त्या धुणाऱ्याने बोलवलं आहे. तर 1 वाजता गाडी घेऊन जाणार मस्त. तिला एकदम क्लीन करून घेणार आणि मग झाकून ठेवायची. म्हणजे 3-4 महिने तर गाडी काढायची गरजच नाही, कारण की कुठं जायचंच नाही आहे. त्यामुळे गाडी तशीच लावून देणार मस्तपैकी. तर चला 1 वाजता जातो आणि बघतो. जातो आता गाडी धुवायला चाललो आहे बघा. आता गाडी किती घाण झाली, मस्त एकदम जास्तच खराब झाली आहे. मधून पण खूप घाण आहे. त्यामुळे आता त्याच्यात काय वस्तू आहेत त्या सगळ्या तेजू काढून घेणार आणि मी गाडीला घेऊन जाणार. आता किती रुपये घेतो काय माहीत नाही. त्याने मला सांगितले 200 रुपये लागतात म्हणून. बघू, पण साफ तर करायला लागेल कारण खूपच खराब झाली आहे. सगळ्या वस्तू काढून घे का व्यवस्थित. काय कुठं आली नाही का? हां, हे वस्तू बघा त्याच्यामध्ये. गाडीमध्ये गाडी साफ करायला जायचंय. हे घे बापू, लई घाण झाली गाडीमध्ये. बघा किती घाण झाली गाडीमध्ये. म्हणजे एकदमच म्हणजे काय वस्तू काय टाकता तुम्ही याच्यामध्ये? पडकाने त्याचे खूपच असं. दात पडला होता बघा मागे, त्याने तसं तो गाडीमध्ये ठेवला होता आणि आज तो भेटला आहे. कुठं होतं त्याला आता? फेकून दे. कशावर फेकतोय? नाही फेकणार नाही, मी ठेवणार. कुठं ठेवू? मोठेवाला ना बघणार आहे. कुठं ठेवणार पण? डब्यात आहे ना डब्यात. जा आईला सांग. जा माझ्याकडे आहे डब्यात. आईला सांग ना मग. अरे वा, डब्बी पण येते. जा मग घेऊन. इकडे तिकडे नको घेऊन जाऊ, घरी जा. झालं का सगळं घेऊन जा पटकन. वाशिमला इथं आणली बघा कार सर्व्हिसिंग सेंटर आहे. पेट्रोल पंप इथं बाजूलाच. आणि ती गाडी आता मी लावतो सर्व्हिसिंगला मस्त. त्या काही धुतो बघूया. मस्त क्लीन होऊन झाली आमची आता बघा. 1 नंबर दिसते आता गाडी. हो गया भैया? नहीं अभी कहाँ. अरे भाई मेरे को लगा हो गया. अजून बाकी आहे. अजून तो शॅम्पू लावणार आता. त्याने डिझेल वॉश केली आहे. मस्त दिसते आता थोडीफार. म्हणजे खूपच घाण झाली होती. तर चला डिझेल वॉश करल्यानंतर आता तो शॅम्पूची वॉश करणार. मग त्यानंतर बघू. घासून धुतं मस्त गाडी. म्हणजे गाडी धुवायला याच्याकडे जायला लागेल नेक्स्ट टाइम. पण
म्हणजे मेहनती पोरगा आहे. आपली गाडी धुवून आता मस्त उतरवतो बघा तो खाली आणि मस्त एकदम क्लीन धुवून आली गाडी. चला आता जाऊया किती रिमोट नाही माझ्याजवळ आहे. मोबाईल दे बघूया. ए ओ मॅ बदलवू नको ना. मोबाईल पास लगा रे हो. मार्टिन मूवी ओम आप्पा बरोबर बाहेर गेलाय काहीतरी घ्यायला. बघू काय आणतो आज खायला. तर आई शपथ एवढं चिप्स घेऊन दिलंय. कोणी घेऊन दिलंय? बाबांनी. हा अरे वा. मला एक मला का चालेल चालेल. परी बघा आम्ही कशी मस्त वेळ बनवली आहे. तर या खायला. कुठं झाला पण तू? मग सायकल काय घेऊन झालास? हा आपण खेळू ना. मॅडम काय माहिती काय बनवायला घेतलं होते आज? वड्याची भाजी, खीर पापडी. अरे वा. संध्याकाळी आज पण मंदिरात चाललोय संध्याकाळी तेजू आणि मी. आता ओम काही येत नाहीये तर आम्ही दोघं जण जाणार आणि दर्शन घेऊन येणार मस्त. कारण की आज प्रदोष काळ आहे. प्रदोष काळात मंदिरात जाऊन दर्शन चांगलं असतंय. त्यामुळे मी आणि तेजू जातोय. ओम काही येत नाही. मम्मी पण येते. तुला यायचंय का? तुला यायचंय का? तू तोंड धु पहिले. मम्मी पाहिजे मला जोडीला. मग तू नको येऊ मंदिरात. हा आम्ही मस्त तिथे थांबलो. पेढा आणलाय बघायसाठी मस्त देवाचा प्रसाद. आम्ही गणपती बाप्पाचा प्रसाद आणलाय आज पेढ्याचा मस्त. गाडी तर एकदम मस्त धुतली आज आणि वातावरण पण पावसाचं झालंय बघा. गाडी कशी मस्त धुवून घेतली आज मस्त. म्हणजे तरी पण घाण पडते त्यावर. आणि पाऊस जर आला तरच धुतलेल्या गाडीचा काही उपयोग होणार नाही मला गॅरंटी आहे. कारण की याच्यावर झाकायला अजून काहीच नाही आहे. आणि मी कुठं ताळपत्री पण आणली नाही झाकायला. तर आता बघू गाडी. आणि पाऊस पण मला वाटतं की पाऊस येईल पण बघू आता. सकाळी मला एक मांजरीचं छोटंसं पिल्लू भेटलं होतं. ते बोलतात ती मॅडम सांगत होती की त्याने बाथरूममध्ये ठेवलं आहे म्हणून. आता बघायला जातो तर खरोखर बाथरूममध्ये ठेवलं आहे का काय कुठं गेलं म्हणून. कारण की खूपच बारीक पिल्लू आहे. मी दाखवतो बघा तुम्हाला. ह्याच्यात का कुठं आहे रे? हे बघ हे बघा किती बारीक पिल्लू आहे मांजरीचं. आणि त्याने इथं आणून ठेवलं त्याला. जिवंत आहे जिवंत. चला आम्ही त्याला घरी घेऊन जातो आता. नको नको कुत्रे कुत्रे मारतील का त्याला? हा नाही ग ओलं झालं त्याला. आम्ही आता निर्णय घेतला त्याला घरी घेऊन जायचा. आम्ही नेतो त्याला आता घरी. त्याला मस्त आता सुकवतो आणि त्याची आंघोळ पण घालतो थोडीफार. आम्ही त्याला आता दूध मीठ पाजलं आहे. आता त्याला मस्त एखाद्या चांगल्या त्याची आई जिथं भेटेल तिथे त्या ठिकाणावर सोडून देतो. कारण की खूप वीक आहे ते पिल्लू. बघा आज बनवलं आहे बघा मस्त खीर, वड्याची भाजी, पुरी आणि भजे. तर चला करतो मी जेवण मस्त. आईची साधी बोळी चतुर्थी असते त्यामुळे आई एकदम साध्या मनाने उपवास सोडते. तेव्हा तुला पण जेवायचं आहे ना? ओमला पण जेवायचं आहे. ओमचा पण उपवास होता. ओम उपवास पकडतो का? शुभ संध्याकाळ मित्रांनो. कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथं चेंज. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. 2 वेळा खायचं 3 वेळा खायचं आणि मग उपवास पकडायचा याला म्हणतं माणूस.